अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजचा आपला विषय आहे, आजचा आपला पहिलाच ब्लॉग आहे तसा, आणि आपला आजचा विषय आहे की नित्यसेवा कशी करायची। हे बघा, स्वामी सेवेमध्ये आपण आल्यानंतर किंवा यायच्या आधी आपल्याला नामस्मरण हे ते करावंच लागेल, पण नित्यसेवा ही तर खूपच महत्त्वाची आहे। त्यासाठी आपल्याला नित्यसेवा कशी करावी हा आजचा आपला विषय आहे। तर नित्यसेवेसाठी कसं आहे, तुम्ही रोज तुमच्या ह्याने नामस्मरण करू शकता, पण प्रत्येकाला वेळ मिळतो, प्रत्येकाला कोणाला वेळ कधी मिळत नाही, असं होत राहतं। त्यासाठी आपण फक्त नामस्मरण पण करू शकतो, पण नित्यसेवा पण करावी असं सर्व सेवेकऱ्यांनी करावी नित्यसेवा। नित्यसेवेसाठी लागणारं साहित्य काय आहे, तर आपल्याला नित्यसेवा स्तोत्र मंत्र म्हणून एक असं पुस्तक आहे। हे बघा, हे असं आहे, नित्यसेवा स्तोत्र मंत्र आहे। यामध्ये सगळे स्तोत्र हे मंत्र सगळेच आहेत यामध्ये। आणि आपल्याला एक लागणार आहे ते श्री स्वामी चरित्र सारामृत, हे असं आहे सारामृत। नित्यसेवा म्हणजे काय, तर तुम्हाला रोज 11 माळी 3 स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय, 11 माळी आणि 11व्या तारक मंत्र म्हणत असतो। तर ही एवढी सेवा आहे, ते आपण नित्यसेवा म्हणतो आपण त्याला, किंवा आपण ती करायची असते। तर हे बघा, स्वामी सेवेमध्ये जर आला ना आपण ज्यावेळेस येतो ना, त्यावेळेस येणं खूप सोपं आहे। यायला काही आपण म्हणतो स्वामी सेवेकरी आहे, मी सेवा करेन, मी असं करेन, पण त्यात टिकणं ना खूप अवघड आहे। कारण स्वामी ना खूप परीक्षा बघतात, खूप म्हणजे अगदी खूपच। काहींना अनुभव येतात, लवकर येतात, काहींना उशीर येतात, पण तेवढा आपण संयम पाळला पाहिजे, किंवा प्रत्येकाचं जसं प्रारब्ध असेल ना त्यानुसार ती स्वामी सेवेचं फळ जे मिळतं। स्वामी सेवा केल्याने काय होतं, आपलं जे मागच्या जन्मीचं जे प्रारब्ध असेल ते पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते, आणि आपल्याला हळूहळू प्रारब्ध निघून जाऊन मग आपण एक परिपूर्ण व्यक्ती झाल्यानंतर मग आपल्याला तिथून पुढे स्वामींचे चमत्कार व्हायला सुरुवात होतात, म्हणजे दिसायला सुरुवात, आपल्याला अनुभव यायला सुरुवात होतात। पण माझा पहिला ब्लॉग आहे हा, तर मी एवढंच सांगेन की स्वामी सेवेमध्ये सगळ्यांनी सर्वांनी त्यात सहभाग घ्या, नामस्मरण करा, आपल्या अडचणी स्वामींना सांगा, सर्व प्रकारचे काय दुःख असतील काय असतील ते सर्व स्वामींना सांगा। स्वामी यातून नक्की मार्ग मिळवून देतील। आणि आपल्या चॅनलला माझा पहिलाच ब्लॉग आहे, पहिला ब्लॉग कसा होईल कसा नाही हे काय मला माहिती नाही। फर्स्ट टाईम कॅमेरा मी फेस केल्यामुळं मला एवढासा अनुभव नाही त्यातला, पण ठीक आहे।